राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय किंवा मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा विषय तापला असताना मुंबईत मराठी विरुद्ध मराठी अशी घटना घडली असून एका मराठी महिलेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याच्या मुलाने हुल्लडबाजी केल्याचा प्रकार आता समोर आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने रस्त्यावर दारू पिऊन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा केल्याचा प्रकार रात्री उशिरा घडला। विशेष म्हणजे राहिल शेखने मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली। तसेच मॉडेल राजश्री मोरेला शिवीगाळ करत पैशाचा आणि आपले वडील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असल्याचा माजही दाखवला होता। मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली असून सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे। त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पत्रक काढून संबंधित मुलाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाशी काहीही संबंध नसल्याने पत्रकात म्हटले आहे। मनसे नेत्यांच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत दारूच्या नशेत महिलेसोबत धिंगाणा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राहिल शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख यांनी दारूच्या नशेत राजश्रीसह पोलिसांना देखील दम दिला। त्यानंतर पोलिसांनी त्याला आंबोली पोलीस स्टेशनमध्ये नेले असता पोलीस ठाण्यातही त्याने रात्रभर धिंगाणा केल्याची माहिती समोर आली आहे। तो मुलगा उद्धटपणे बोलत होता, सातत्याने माझा बाप कोण आहे हे तुला माहित नाही का? तू ठाण्यात जा, माझा बाप मनसे जिल्हा उपाध्यक्ष आहे, तू तर राज ठाकरेंच्या घरी जा, तुझ्या गाडीचा खर्च तिथून घे, असे तो दारूच्या नशेत मुलगा माझ्याशी बोलत होता। मी तुला विकत घेऊ शकतो, तुझ्याकडे नसेल तेवढा पैसा मी तुला देऊ शकतो असे म्हणत तो आरोपी गलिच्छ शिवीगाळ करत होता, असे राजश्री मोरे हिने म्हटले आहे। दरम्यान राजश्री मोरे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ व्हिडिओ ट्विट केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजश्री मोरेला धमकी देण्यात आल्याचा आरोपही तिने सांगितला होता। तसेच गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचा संशय तिने यावेळेला व्यक्त केला। 3 दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीतील पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट आमने सामने उभे ठाकलेत। हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे। तर या प्रकरणी कंत्राटदारांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला आहे। तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपक म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत या अर्धवट पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांसह पुलाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे। पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे, भीतीपोटी पुलाचे घाईत लोकार्पण केले, सत्ताधिकारी हे ठेकेदाराला काही बोलत नाहीत, ते खाल्ल्या मिठाला जागतात असा आरोप त्यांनी केला आहे। या पुलावर अपघातामुळे लोकांचे बळी जातील, त्यामुळे पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती करून मगच पूल सुरू करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी यवतमाळमधील अनेक मजुरांच्या खात्याचा वापर करण्यात आला असून त्यामार्फत 3 महिन्यात 100 कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे। हा पैसा IPL मधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणात यवतमाळमधील पांढरकवडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। गावात रोज मजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यात मार्च ते जून 2025 या 3 महिन्यात तब्बल 100 कोटींच्या घरात उलाढाल झाल्याचं दिसून आलंय। यवतमाळच्या पांढरवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झालेली ही उलाढाल काळा पैसा पांढरा करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे। यात पांढरकवडा पोलीस ठाण्यातील एका PI सह 2 पोलीस कर्मचारी सहभागी आहेत असा आरोप करण्यात आला आहे। श्रीकांत करलावर आणि श्रीधर चव्हाण यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। ही रक्कम IPL मधील असल्याची चर्चा आता होत आहे। इटली
इटलीतील फॅशन कंपनी प्राडाने मिलानमधील फोंडा जिओन डिपॉझिटमध्ये मेलेस स्प्रिंग समर 2026 कलेक्शन सादर केले। या कलेक्शनमध्ये कंपनीने एक चप्पल सादर केली जी भारतातील कोल्हापुरी चप्पलांशी खूप साधर्म्य असलेली होती। कोल्हापुरी चप्पलांची नक्कल किंवा साम्य असल्यामुळे प्राडावर टीका सुरू झाली, मात्र त्यानंतर प्राडाने हे मान्य केले आहे की त्यांचा फुटवेअर डिझाईन परंपरागत कोल्हापुरी सॅन्डल्स पासून प्रेरित आहे। दरम्यान यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील भाष्य केले असून तिने यावेळी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानले। नीना गुप्ता म्हणाल्या की लक्ष्मीकांत, तुम्ही आमच्यामध्ये नाहीत, पण तुमचे खूप खूप आभार मानते। सध्या मी घातलेली कोल्हापुरी चप्पल खूप चर्चेत आहे। मी एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काहीतरी इव्हेंटला गेले होते, नक्की कोणता इव्हेंट ते आता माझ्या लक्षात नाही, पण तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की मला तुम्ही कोल्हापूरवरून ही चप्पल आणून देऊ शकता का? त्यांनी म्हटले होते हो, आणि त्यांनी मला ही चप्पल देखील आणून दिली। माझ्याकडे आतापर्यंत असलेल्या चप्पलांपैकी ही सर्वात सुंदर चप्पल आहे। ही चप्पल सर्वात सुंदर अशासाठी आहे की ही हाताने बनवलेली आहे। लक्ष्मीकांत, तुमचे खूप खूप मी आभार मानते। अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती बीचवर आराम करताना दिसत आहे आणि या फोटोमध्ये तिच्या पायात सुंदर कोल्हापुरी चप्पल दिसत आहे। हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिले आहे, सॉरी, प्राडा नाही, कोल्हापुरी। करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। दरम्यान कोल्हापुरी चप्पलाचं सध्या देशभरात कौतुक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीयांच्या फॅशनचं कौतुक केलं जातं। प्राडाने ही चप्पल भारतीय लोकांकडून प्रेरित असल्याचं कबूल केलं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत। भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व व्यापार बंद केले, तसेच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरात येण्यास मनाई केली आहे। असे असतानाच रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद प्रकार समोर आला आहे। येथे रात्रीच्या अंधारात संशयास्पद बोट आढळली। बोटीचा काही भाग आणि ती पुन्हा गायब झाली। दरम्यान आता याच बोटीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या माहितीनंतर सर्वच यंत्रणा आता पुन्हा एकदा अलर्ट झाल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या अलिबाग रेवदंडाजवळ असलेल्या कोलई किल्ला येथे रडारवर नौदलाला एक बोट म्हणजे बोटीचा काही भाग दिसला। रायगडाच्या समुद्र किनाऱ्यावर अचानक अनोळखी जहाज असल्याचे समजले होते। ही माहिती रात्रीपासून कोस्ट गार्डलाही मिळाली होती, मात्र ही बोट 7 जुलैला सकाळपासून शोधण्यात येत होती, पण ती रडारवर कुठेच दिसत नव्हती। हा प्रकार समोर आल्यानंतर रायगड पोलीस यंत्रणा सतर्क झाली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली, त्यानंतर संबंधित संशयित बोट दिसलेली नाही। बोट खोल समुद्रात असल्याची माहिती मिळाली होती। आज सकाळपासून पुन्हा बोट शोधण्याचे काम सुरू झाले आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीने देखील या बोटीचा शोध घेण्यात येत आहे। हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी ही यंत्रणांनी झडती घेतली आहे, तर मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचा बोया आणि त्याच्यासोबत ट्रान्सपोर्ट वाऱ्यामुळे वाहून आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। ही बोट भारतीय हद्दीत दिसतात यंत्रणा सतर्क झाल्या होत्या। 52 अधिकारी आणि 600 पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्हा पिंजून काढला आहे। तपासानंतर रायगडच्या पोलिसांनाही मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे। रेवदंडा समुद्र किनाऱ्यात जे आढळलं होतं तो बोटीचा केवळ एक छोटा भाग होता। संबंधित बोट ही पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे। मासेमारी बोटीचा बोया असल्याने त्याला GPS ट्रॅकर आहे आणि या ट्रॅकरमुळे भारतीय नौदलाने बोटीची ओळख पटवली आहे। मात्र मूळ बोट पाकिस्तानात असून बोटीचा काही अवशेष भारतात वाहून आल्याचं निष्पन्न झालं आहे। खबरदारी म्हणून पोलिसांनी रायगड जिल्हा पिंजून काढला, मात्र काळजी करण्यासारखे सध्या तरी काही नाही, रायगडच्या पोलिसांनी हे सांगितले आहे। शनिवारी विजय मेळावा झाला। या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोघांची उपस्थिती होती। त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे। राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे। भाजपा नेते आशिष शेलार यांनी या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला होता। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे।
भाजपा दररोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे। काल भाजपाने मराठी माणसाची महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली, ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तो सुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे। आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे। आज भाजपाचा तो खासदार ज्याच्या अय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं आहे। त्यांनी महाराष्ट्राबद्दल अश्लील आणि घृणास्पद वक्तव्य केलं आहे। प्रश्न असा आहे की भाजप हा थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का, की महाराष्ट्र द्वेष हाच भाजपाचा खरा DNA आहे। हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे तितकंच आपल्यालाही हे समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपाचं जुनच आहे। फोडा आणि राज्य करा धोरण आहे। खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी ते सतत हे वापरत असतात। महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाविषयी भाजपा कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतिशील मार्गाने जिंकू शकत नाही। त्यांचा फॉर्म्युला ठरलेला असतो, द्वेष, फूट आणि भांडणं। पुढच्या काही दिवसात भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृती विरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या प्लेबुक जाळ्यात अडकू। हे भाजपाचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्र विरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी। पण सावध रहा, हीच भाजपाची नीती आहे। आणि जर भाजपाने या दोघांविरोधात कारवाई केली नाही तर ते स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपाचा खरा चेहरा आहे, असा ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे।